हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ संदेश वरकुडे. वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण रिलेशनशिप टॉपिकवरती थोडंसं डिस्कस करणार आहे आणि आजचा आपला एपिसोड सोलो एपिसोड होणार आहे, कारण इथं कुठले गेस्ट नसणार आहे. आज मी फक्त डिस्कस करणार आहे तुमच्यासोबत रिलेशनशिपवरती. सो लेट स्टार्ट. रिलेशनशिप हे टॉपिक आज इथं डिस्कस करण्याचं कारण म्हणजे मी आता कॉलेज लाईफमध्ये, तर मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये, गर्ल्समध्ये, बॉईजमध्ये आजकाल बघतो की रिलेशनशिप रिलेटेड खूप सारे इश्यूज चाललेले आहेत आणि ते फेस केले. त्यामुळे म्हणलं ह्याच्यावरती थोडंसं एपिसोड बनवणं, थोडंसं कॉन्टेंट क्रिएट करणं गरजेचं आहे, जेणेकरून जी कोण मुलं माझ्या इच्छी किंवा आपल्या इच्छी आहेत, जी अपकमिंग रिलेशनशिपमध्ये आहेत, रिलेशनशिपमध्ये येणार आहेत किंवा लॉंग टर्म रिलेशनशिप गोल्स ज्यांनी ठेवलेले आहेत, त्यांच्यासाठी हा एपिसोड खूप बेनिफिशियल ठरू शकतो. सो मित्रांनो, तुम्ही जर अपकमिंग रिलेशनशिपमध्ये असाल किंवा लॉंग टर्म रिलेशनशिप तुमचं गोल एम असेल, तर आजचा एपिसोड तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. सो एपिसोड वॉच टिल द एंड, शेवटपर्यंत नक्की बघा. थँक्यू. सो फर्स्ट ऑफ ऑल, जर मला विचारलं तुम्ही, तर माझं असं ओपिनियन आहे स्वतःचं की फर्स्ट लव्ह युअर सेल्फ. जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती प्रेम करणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःला वेळ देणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती काम करणार नाही, स्वतःला डेव्हलप करणार नाही, स्वतःला इम्प्रूव्ह करणार नाही, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांकडून एक्सपेक्ट नाही करू शकत की तुमच्यावर कोणीतरी येऊन प्रेम करेल. सो फर्स्ट ऑफ ऑल, प्रेम हे एक पवित्र नातं आहे माझं. आय कॅन रिलेट. सो प्रेमाबाबतीत सांगायचं झालं तर प्रेमामध्ये फ्रीडम हा खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही एखाद्या पक्ष्याला जर तुम्ही पिंजऱ्यातून आजाद केलं आणि तो पक्षी फिरून परत जर तुमच्यापाशी आला, तर तो पक्षी तुमच्यावरती प्रेम करत असतो किंवा तुम्हाला कनेक्टेड असतो. बंदिस्त ठेवण्याला प्रेम नाही म्हणत. बंदिस्त नाही ठेवलं पाहिजे प्रेमामध्ये, आपल्या अपोजिट पार्टनरला देखील आणि स्वतःला देखील. आणि आता मी बघतो, मी आता कॉलेज लाईफमध्ये, तर मी आजूबाजूला बघतो की जे कोणी पार्टनर्स एखाद्यासोबत फिजिकल अट्रॅक्शनमुळे, मेंटल अट्रॅक्शनमुळे किंवा इमोशनल अट्रॅक्शनमुळे जर रिलेशनशिपमध्ये येत असतील ना, तर त्यांच्यामध्ये एक हनीमून फेज असतो स्टार्टिंगला, की हीच व्यक्ती माझ्यासाठी आहे, ह्याच व्यक्तीवर मी भरपूर प्रेम करतो, हिच्याशिवाय मला दुसरं काय नको, शेवटपर्यंत मला हिच्यासोबत राहायचं आहे. ही एक ठराविक टाइम पिरियड असतो हनीमून फेजचा. पण माझं असं ओपिनियन आहे की सुरुवातीला एखाद्या रिलेशनशिपला एवढी आग नाही दिली पाहिजे. लगेच 0 to 100च्या स्पीडला नाही गेलं पाहिजे. स्टार्टिंगला ती आग थोडीशी पेटवल्यानंतर थोडीशी मेंटेन केली पाहिजे. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये जेव्हा आपण एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये यायचं, तर कुठल्याही रिलेशनशिपमध्ये स्टार्टिंगला 0 to 100च्या स्पीडला नाही गेलं पाहिजे. आपण जेव्हा ती आग रिलेशनशिपची जेव्हा आगनी पेटवतो, तेव्हा ती थोडीशी हळूहळू मेंटेन केली पाहिजे. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये एक फ्रेंडशिप असणं इम्पॉर्टंट आहे, कारण ज्या रिलेशनशिपची सुरुवात फ्रेंडशिप थ्रू होते, मजाक मस्ती सोबत होते, चेष्टा मस्करी सोबत होते, तेव्हा ती रिलेशनशिप हेल्दी राहण्याचे चान्सेस असतात. जर आपण लगेच हनीमून फेजमध्ये 0 to 100चं स्पीड पकडलं की नाही हीच माझ्यासाठी, हाच माझा पार्टनर आहे, हिच्यासोबत मला लग्न करायचं आहे, हिच्यासोबत मला माझी लाईफ स्पेंड करायची आहे. रिलेशनशिप ही लाईफची एक, रिलेशनशिप इज अ पार्ट ऑफ लाईफ, नॉट होल लाईफ. रिलेशनशिप फक्त एक लाईफचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही गुंतून राहिला, मर्यादेपेक्षा जास्त फोन कॉल्सवरती किंवा एक ठराविक वेळ जर दिला, तर ते हेल्दी राहतं. पण आपल्याकडे एक म्हण आहे ना मराठीमध्ये, अति तिथं माती. जर आपण करिअर करायच्या वयात जर रिलेशनशिप मॅनेज नाही ना केली, तर ह्याचे डिसएडव्हान्टेजेस आपल्याला फ्युचरमध्ये होतात. जर आपण दिवस रात्र जर त्या व्यक्तीसोबत बोलत राहिलो, त्याच्या कनेक्टमध्ये राहिलो, टचमध्ये राहिलो, तर आपला टाइम हा, हे काही चुकीची गोष्ट असं नाही, पण टाइम सेट केला पाहिजे. आपल्या पार्टनरसाठी किती टाइम द्यायचा, करिअरला किती टाइम द्यायचा आणि बाकी होल फॅमिलीला किती टाइम द्यायचा. आता विषय काय होतो की ॲट द सेम टाइम या एजमध्ये आपल्याला करिअर पण बनवायचं असतं आणि जर रिलेशनशिपमध्ये असेल तर रिलेशनशिप पण मेंटेन करायचं असतं. तर ह्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी कोणाला दिली पाहिजे, करिअरला द्यायची का रिलेशनशिपला द्यायची? सो मी पण हे फील केलं आणि मला पण हा प्रश्न पडलेला. सो मी थोडंसं ह्या प्रश्नाचं उत्तर करायला, फाइंड आउट करायला थोडंसं बाहेर पडलो. तर माझे एक मेंटर्स आहेत, उच्च अधिकारी आहेत, त्यांचं नाव नाही येणार, पण त्यांना मी हा प्रश्न विचारला की सर, मी आता रिलेशनशिपमध्ये पण आहे आणि मला ॲट द सेम टाइम करिअर पण करायचं आहे, मी कुठं फोकस केला पाहिजे आणि कुठली माझी प्रायोरिटी झाली पाहिजे? कारण करिअर पण माझ्यासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे जेवढं रिलेशनशिप आहे.
तर सरांनी मला शांततेत सांगितलं की हे बघ संदेश, हे एज आता तुला काहीतरी बनायचं असतं, हा गोल्डन टाइम पिरियड असतो करिअर बनवण्यासाठी. जर हा तू रिलेशनशिपमध्ये अख्खा तुझा टाइम दिला किंवा हे तर रिलेशनशिप हेल्दी राहील, काय प्रॉब्लेम नाही, पण तुझ्या करिअरला त्याचे डिसएडव्हान्टेजेस होतील. तर सरांनी मला एक एक्झाम्पल दिलं की जेव्हा श्रीकृष्ण गोकुळात होते तेव्हा गोपियांचा त्यांना स्नेह होता श्रीकृष्णांचा, पण श्रीकृष्णांनी त्यांची कर्मभूमी, त्यांचं कर्तव्य करण्यासाठी त्यांना गोकुळ सोडून गोप्यांपासून लांब जावं लागलेलं होतं. सो मला सरांनी सिंपल भाषेत सांगितलं की जर तू करिअरमध्ये आणि रिलेशनशिपमध्ये कन्फ्यूज असशील की कुठली तुझी फर्स्ट प्रायोरिटी, तर तुझं कर्तव्य हे नेहमी तुझी फर्स्ट प्रायोरिटी असते आणि ते गरजेचं आहे. सो हे होतं. जर तुम्हाला हा प्रश्न सतावला असेल तर याचं निष्कर्ष एवढाच निघतोय की तुम्ही तुमच्या करिअरला, तुमच्या कर्तव्याला फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे, त्याच्यानंतरनी तुम्ही तुमच्या रिलेशनशिपला सेकंड प्रायोरिटी दिली पाहिजे. सो दॅट्स इट. आणि जर तुम्ही आता रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्याकडे जी व्यक्ती आहे त्याचं तुम्ही रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे. रिस्पेक्ट व्हॉट यू हॅव. कारण फॉर एक्झाम्पल आता मोबाईल फोन, आता एखादा मोबाईल फोन आपण डेली यूजमध्ये असतो आपल्या, जर आपल्याकडून कधी आजकाल कुठलंही काम मोबाईल शिवाय होत नाही. जर छोट्यातलं छोटं आणि मोठ्यातलं मोठं काम करायचं झालं तर आपण मोबाईलचा यूज करतो, पण जेव्हा तो मोबाईल आपल्याकडून चुकून हरवतो, गमतो, आपल्याकडून लॉस्ट होतो, तेव्हा आपल्याला त्याची रिअल व्हॅल्यू कळते. त्यामुळं जी माणसं तुमच्यासोबत आहे, जी वस्तू तुमच्याकडे आहे, त्याची प्रेझेंटमध्ये असताना व्हॅल्यू करणं खूप गरजेचं आहे. कारण त्याची व्हॅल्यू त्याला जाऊन विचारा ज्याच्याकडे ती व्यक्ती किंवा ती वस्तू नाही. प्रत्येक रिलेशनशिपमध्ये अशी खूप कमी लोक असतात जी इक्वल रिस्पेक्ट देतात रिलेशनशिपला. सो जर तुम्ही आता रिसेंटली ब्रेकअप्स थ्रू जर तुम्ही सफर करत असाल तर तुम्ही तुम्ही तुमचं तुटलेलं हृदय घेऊन समाजात किंवा इकडे तिकडे आजूबाजूला भटकत असताल की आज न उद्या तुम्हाला दुसरा चांगला पार्टनर भेटून जाईल, जो तुम्हाला तुमच्या पद्धतीने प्रेम करेल, जो तुम्हाला तुमच्या पद्धतीने अंडरस्टँड करेल, समजून घेईल. पण त्याऐवजी तुम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे का? तुम्ही स्वतःवरती अर्ली 20s मध्ये स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही अर्ली 20s मध्ये स्वतःच्या फिटनेसवरती, मेंटल हेल्थवरती, स्पिरिच्युअलिटीवरती आणि या सगळ्या गोष्टींवरती जेव्हा तुम्ही स्वतःवरती काम करताल तेव्हा तुम्हाला त्याचे बेनिफिट्स होणार आहे. आणि ह्या गोष्टींवरती काम केल्यानंतर जेव्हा एक परफेक्ट राईट पार्टनर तुमच्या लाईफमध्ये एंट्री मारेल, एका राईट पार्टनरने तुमच्या लाईफमध्ये एंट्री मारल्यानंतर तुमची क्रिएटिव्हिटी वाढणार आहे, तुमचा फोकस वाढणार आहे, तो पार्टनर तुम्हाला करिअरमध्ये सपोर्ट देखील करणार आहे, तुमची ऑल ओव्हर ग्रोथ होणार आहे. ह्या गोष्टींमुळे तुम्हाला फ्युचरमध्ये खूप सारे बेनिफिट्स होतील. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल स्वतःवरती काम करा, सेल्फ इम्प्रूव्हमेंटवरती स्वतःकडे ध्यान द्या, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होण्याचे चान्सेस असतात. मित्रांनो, जोपर्यंत राईट पार्टनर तुमच्या लाईफमध्ये एंट्री मारण्या अगोदर तुम्ही तुमच्या स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे, स्वतःला इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे तुमचं लाईफचं मिशन काय असलं पाहिजे. तुमचं लाईफचं मिशन असं असलं पाहिजे की जेव्हा तुमचे आई वडील, तुमची फॅमिली जेव्हा तुमच्यासाठी स्थळ घेऊन जात असतील तेव्हा त्यांनी प्राऊडली सांगितलं पाहिजे की हा आहे माझा मुलगा आणि ही आहे माझी मुलगी. करिअर वाईज पण वेल सेटल्ड आहे, स्पिरिच्युअली ड्रिव्हन पण आहे, हेल्दी आहे आणि सगळ्यांना धरून आहे आणि सेल्फ इंडिपेंडंट आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही केलं ना तर तुम्ही बाकीच्या जे पार्टनर्स आहेत त्यांना पण तुम्ही अट्रॅक्ट करता. त्यामुळं लव युअर सेल्फ, लव अँड स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा, स्वतः खूप बढिया बनव, स्वतःला चांगलं बनवा, त्यानंतर तुम्हाला एक चांगलं व्यक्तिमत्व भेटणार आहे, चांगलं व्यक्तिमत्व तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. सो माझ्या बाबतीत माझं काय नाही असं की मी पण तगडा अशी की एक चांगलं सक्सेस अचीव करा आणि आपला बेस्ट द्यायला. आणि मित्रांनो, आपण रिलेशनशिपला हे मर्यादित ठेवलं पाहिजे, काही मर्यादा त्याच्यावरती असणं गरजेचं आहे. कारण आजकाल आपण बघतो रिलेशनशिप ही देखील एक ॲडिक्शन लागू शकते. आजकाल आजूबाजूला बघतो आपण माणसं पूर्ण वेडी होऊन जातात रिलेशनशिपमध्ये किंवा एखाद्याच्या प्रेमात. आजूबाजूला जर कोणी फसवलं असेल कोणाला तर रस्त्याने इकडे तिकडे फिरताना दिसतात. इतकं घाण व्यसन देखील रिलेशनशिपचं लागू शकतं की त्याची दुसरी साईड मी तुम्हाला सांगितली. शेवटी तुम्ही येताना एकटा आलाय आणि जाताना पण तुम्हाला एकटंच जायचंय. सो जास्त कोणाला ॲडिक्ट नाही झालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट लिमिटेड भारी असती, अति तिथं माती. सो मित्रांनो, आपण रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये एक हनीमून फेज असतो.
की जेव्हा आपण एखाद्या सुंदर व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये येतो आणि आपल्याला वाटतं की बाबा हीच माझ्यासाठी व्यक्ती आहे, हिच्यासोबतच मी अख्खी माझी लाईफ स्पेंड करणार आहे. आपल्या रिलेशनशिपला पूर्ण लाईफच बनवून टाकतो आपण, पण रिलेशनशिप इज अ पार्ट ऑफ लाईफ, नॉट होल लाईफ. सो तो हनीमून फेज किंवा जो असतो तो 0 to 100च्या स्पीडला नाही नेला पाहिजे. जेव्हा आपण एक रिलेशनशिपमध्ये एक अग्नी बनवणार आहे तो हळूहळू फ्रेंडशिपच्या थ्रू तो मेंटेन केला पाहिजे. त्याच्यानंतरनी मग तुम्ही 40, 50, 60 ह्या स्पीडने गेलं पाहिजे. तुम्ही 0 to 100च्या स्पीडला गेल्यानंतर ते टॉक्झिक रिलेशनशिप होऊ शकतं. सो हेल्दी रिलेशनशिप क्रिएट करायचं असेल तर 0 to 20, 30, 40, 50, 60च्या स्पीडनं जावं. लगेच जास्त फास्ट नाही गेलं पाहिजे. आय होप तुम्हाला समजलं असेल मी काय बोलतो. सो मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या रिलेशनशिपमध्ये येतो तेव्हा आपण स्वतःला देखील जास्त ओळखू लागतो आणि आपल्या समोरचा जो ऑपोजिट पार्टनर आहे आपला त्याला देखील आपण जास्त ओळखू लागतो. त्याची मेंटॅलिटी कशी आहे, त्याचं बिहेवियर कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे, तो समाजात कसं वागतो, ह्या गोष्टींमुळे आपल्याला थोडेसे स्वतःबद्दल सेल्फ अवेअरनेस होते आणि जी की होणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या राईट पार्टनर सोबत एका हेल्दी रिलेशनशिपमध्ये येता तेव्हा मी फील केलं की तुमची ग्रोथ ही खूप रॅपिडली होती. तुम्ही कमी वेळात खूप सर्व गोष्टी ना लवकर शिकू शकता. तुम्हाला कमी वेळात खूप चांगले आणि क्रिएटिव्हिटी वाढते तुमची आणि खूप चांगले अनुभव येतात. तुम्ही असं म्हणलं जातं की एक पुस्तक जर तुम्ही वाचलं तर ते तुम्हाला 4 ते 5 वर्ष पुढे घेऊन जातं. तसंच एक चांगली रिलेशनशिप तुम्हाला देखील एक 4 ते 5 वर्ष पुढे घेऊन जाते. सो हे बेनिफिट्स आहेत रिलेशनशिपचे. तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचा पीस, तुमचा फोकस, तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज कळायला लागतात. घरच्या जबाबदाऱ्या कशा पेलायच्या आहे, आपण समाजात कसं राहायचं, एक मॅच्युरिटी येते आणि हे असणं खूप गरजेचं आहे. पण मित्रांनो, इथे एक काळजी घेणं गरजेचं आहे की आपण जर एखाद्या रिलेशनशिपमध्ये येत असेल तर आपण त्या व्यक्तीला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला ज्या आपल्या फॅमिलीमध्ये ह्युमन व्हॅल्यू शिकवल्यात, ज्या चांगल्या गोष्टी शिकवल्यात त्याच समोरच्या व्यक्तीला त्याच्या घरातून शिकवल्या असतील ह्याची काही गॅरंटी नसती. त्यामुळं थोडंसं ओळखून पारखून आपल्या पार्टनरसोबत एकत्र येणं, थोडंसं कम्युनिकेशन करणं रिलेशनशिपमध्ये खूप गरजेचं आहे. कम्युनिकेशन केल्यानंतर तुमचे खूप प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतात. नाहीतर मग कम्युनिकेट झालं नाही तर मग तुमचा इगो, ॲटिट्यूड हा मध्ये येत असतो. त्यामुळे कम्युनिकेशन टचमध्ये राहा आणि एक चांगलं हेल्दी रिलेशनशिप मेंटेन करा आणि लॉंग टर्ममध्ये राहा, कमिटेड राहा आणि दोघांना एकमेकांना टाईम द्या, मर्यादित असावा आणि लग्नापर्यंत लॉंग टर्म व्हिजन. मी फिडेलिटीमध्ये बिलीव्ह करतो. कारण मी एका रिलेशनशिपमध्ये जर एंटर करत असेल तर मी लॉंग टर्म व्हिजन घेऊन जातो की बाबा ही माझी सिरियस रिलेशनशिप कशी बनेल, मी हिला लॉंग टर्म कसं घेऊन जाईल ह्याचा मी विचार करतो. आणि हे हेल्दी रिलेशनशिपचं एक साईन आहे आणि हे करणं खूप गरजेचं आहे. सो थँक्यू. सो मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे तुमच्या लाईफचं मिशन काय असलं पाहिजे, तुमच्या लाईफचं एम काय असलं पाहिजे. जेव्हा तुमचे आई वडील तुम्हाला स्थळ घेऊन जातील तेव्हा त्यांनी प्राऊडली सांगितलं पाहिजे की हा आहे माझा मुलगा किंवा ही आहे माझी मुलगी. करिअर वाईज पण वेल सेटल्ड आहे, फायनान्शियली इंडिपेंडंट आहे, स्पिरिच्युअली ड्रिव्हन आहे, फिटनेस पण आहे, हेल्थ पण एकदम ओके. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताल तेव्हा तुम्ही बाजूच्या आजूबाजूच्या समाजातील लोकांना देखील तुम्ही अट्रॅक्ट करणार, एका चांगल्या पार्टनर्सला देखील तुम्ही अट्रॅक्ट करणार. आणि मित्रांनो, जर तुम्ही सिंगल लाईफमध्ये असाल तर तुम्हाला याचे बेनिफिट्स सांगतो. जर तुम्ही सिंगल असताल ना तर तुम्ही स्वतःवरती काम आणि स्वतःचा जो टाइम आहे तो स्वतःला जास्त देऊ शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्या करिअरला एक शार्पनेस देऊ शकता, एक चमक तुमच्यात येऊ शकते. तुम्ही मेडिटेशन, योगा, फिटनेस, हेल्थ ह्याच्यावरती खूप काही जास्त टाइम स्पेंड करू शकता आणि स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता. रॅदर दॅन तुम्ही ऑपोजिट पार्टनरला फाइंड आउट करायच्या ऐवजी अगोदर स्वतःला इम्प्रूव्ह करा. त्याच्यानंतर तुमच्या लाईफमध्ये तुमचा पार्टनर डेफिनेटली येणार आहे, त्याच्या काही विषय नाही. सो थँक्यू. सो मित्रांनो, मी आता रिसेंटली एका कॅम्पला गेलो तर तिथं मी म्हणलं फाइंड आउट करूयात की लग्नाबद्दल किंवा रिलेशनशिपबद्दल मुलींचे काय विचार आहेत. तर माझी एक मैत्रीण आहे मोनिका म्हणून, तिला मी विचारलं, मोनिका तुझं लग्नाबद्दल, मॅरेजबद्दल काय मत आहे. तर मोनिकाने मला एक उत्तर दिलं शांततेत की हे बघ संदेश, आपण इंडियन फॅमिलीजमध्ये किंवा आपल्या समाजात मुलगी हे काचेचं भांडं आहे ऑल ओव्हर. सो ती मला बोलली की मी जर माझं लग्न एका ठराविक टाईम पिरियडनंतर नाही केलं किंवा वेळेत नाही केलं तर मला 4 लोक बोट दाखवणार किंवा नावं ठेवणार आहेत, माझ्या फॅमिलीला बोट दाखवणार आहेत आणि नावं ठेवणार आहेत. ओके म्हणलं, ठीक आहे.
हे ऐकून मला थोडंसं निराश, कारण तिने असं प्री डिसाईड नव्हतं केलं की तिचं लग्न ती ह्या टाईममध्ये ह्याच्यासोबत करणार आहे, असं ती मला काही बोलली नाही. ती बोलली असं काही नाही आहे, फक्त आणि फक्त लोकांना काय वाटेल, समाजाला काय वाटेल ह्या दृष्टीने तिचा लग्नाचा दृष्टिकोन मांडला. तर हाच प्रश्न मी, माझा एक मित्र आहे रमेश एका स्मॉल फॅमिलीतून बिलॉंग करतो. तर तो बोलला, त्याला मी बोललो की रमेश तुझं लग्नाबद्दल, मॅरेजबद्दल काय मत आहे बाबा. तर रमेश मला बोलला की हे बघ संदेश, मी एका स्मॉल फॅमिलीतून बिलॉंग करतो, माझ्या आईवडील पण गरीब आहेत, मी देखील आम्ही मिडल क्लास फॅमिलीतून आहे. तर तो मला बोलला की मी रिलेशनशिपमध्ये ह्याच्यासाठी आलो आहे कारण माझं लग्न व्हावं म्हणून. आजकाल मुलांना मुली कोणी देत नाही. तर त्याचं मत असं होतं की आजकाल मुलांना मुली कोणी देत नाही, त्याच्यामुळं तो रिलेशनशिपमध्ये आला. तर रिलेशनशिप थ्रू तरी चान्सेस आहेत की त्याचं लव्ह मॅरेज होऊन लग्न होईल. सर हे होतं त्याचं ओपिनियन, आणि हे ऐकून मला थोडंसं निराशा जाणवली, कारण हे थोडंसं वाईट वाटलं मला ऐकून. तर असा देखील पर्स्पेक्टिव्ह, असा देखील पॉईंट ऑफ व्ह्यू आहे समाजात आजूबाजूला लोकांचा लग्नाबाबतीत आणि रिलेशनशिप बाबतीत. सो मित्रांनो, आपण कोणासोबत रिलेशनशिपमध्ये येतोय हे देखील खूप मॅटर करतं. कारण जर तुम्ही योग्य पार्टनरसोबत रिलेशनशिपमध्ये नाही आलात, जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये येताना पार्टनर फाइंड आउट करताना त्याचं कॅरेक्टर, त्याचं नेचर, त्याची मेंटॅलिटी कशी आहे, त्याचं बिहेवियर कसं आहे हे फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे. कारण लॉंग टर्म हेच टिकणार आहे. जर तुम्ही फक्त फिजिकल अट्रॅक्शनला भाळून जर तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये आला असाल, तर हे वय किंवा ही जवानी ही टेम्पररी आहे, परमनंट अशी कुठलीच गोष्ट नाही. आज ना उद्या तुम्ही पण आणि मी पण म्हातारा होणार आहे. त्यामुळं जास्त करून फिजिकल. आणि मित्रांनो, राईट पार्टनर हा तो असतो की जो लव्हिंग असतो, केअरिंग असतो, करिअर वाईज सपोर्टिंग असतो. आणि राईट पार्टनरचा एक प्लस पॉईंट, राईट पार्टनर तुमच्यासोबत कुठलीही गोष्ट झाली किंवा काही झालं, किती भांडण वगैरे झालं तरी कधी तुम्हाला सोडून जात नाही. सो मित्रांनो, आपल्या ह्या एजमध्ये 20sमध्ये, 30sमध्ये, इवन 40sमध्ये आपण पेशन्सने राहणं खूप गरजेचं आहे. कारण हेच वय असतं जे सुधारायचं आणि बिघडायचं असतं. या एजमध्ये करिअरवरती फोकस करणं, करिअरवरती काम करणं खूप गरजेचं असतं. लोकांना वाटतं हे एज मुलांचं किंवा काय करतात, किंवा मुलींचं काय या बॅचलर लाईफमध्ये सगळं आरामात असतं, सुखकर असतं सगळं, कशाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज नसतात व काय नसतं. पण त्यांना हे माहीत नाही की घरच्यांची जबाबदारी, पप्पा आई वडील थकत चाललेत. म्हणजे ह्यासाठी मी तुम्हाला एक शायरी प्रेझेंट करेल, छोटी आहे. हमारी कहानी हमी को पता है, बर्बाद जवानी हमी को पता है. हमारी कहानी हमी को पता है, बर्बाद जवानी हमी को पता है. इन लोगों को लगता है जिंदा है हम, के इन लोगों को लगता है जिंदा है हम, कैसे है जिंदा हमी को पता है, कैसे है जिंदा हमी को पता है. सो थँक्यू हा एपिसोड पाहिल्याबद्दल, आणि आय होप तुम्हाला हा एपिसोड हा खूप बेनिफिशियल ठरणार आहे. आणि असेच हायलाईट्स जे रिलेटेड टॉपिक्स असतील, जे मल्टिपल टॉपिक्स असतील, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता. त्याच्यावरती नेक्स्ट टाइम आपण व्हिडिओ बनवूया.